बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट समोर येते। संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीबाबत या भेटी दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे। तर संजय राऊत मातोश्रीवर आता दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या भेटीनंतर राऊत मातोश्रीवर गेलेले आहेत। संजय राऊत हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत देखील घेणार आहेत। याची ही तयारी सुरू झालेली आहे। याआधी राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि आता ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। तर राहुल नार्वेकरांचा सत्तेचा माज आहे। अंजली दमानी यांचा नार्वेकरांवर हा घणाघात आहे। सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल नार्वेकरांनी माफी मागितली पाहिजे, अंजली दमानी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राहुल नार्वेकरांना स्पीकर पदाची आता मिजास आलेली दिसते। विथड्रॉ सिक्युरिटी इमिडिएटली अँड ॲज अ स्पीकर मी तुम्हाला आदेश देतो, हे जे ते म्हणाले जॉईंट सीपीला, राहुल नार्वेकर तुम्हाला मुद्दाम सांगतेय की भारतात संविधानाप्रमाणे आर्टिकल 178 ते 181 या कायद्यात लेजिस्लेटिव्ह कॅन नॉट गिव्ह एनी डायरेक्शन्स टू एक्झिक्युटिव्स आणि त्यात स्पीकरचं फक्त फंक्शन हे असेंब्लीमध्ये चालतं। असेंब्लीच्या बाहेर त्याचा कुठलाही थाट नसतो, वट नसतो, मिजाज नसते। तर तुम्ही हे जे केलेलं कृत्य आहे ते अतिशय बेकायदेशीर आहे आणि खरं तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। तर या ठिकाणी अंजली दमानिया यांनी राहुल नार्वेकरांवर हा हल्लाबोल केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय। प्रवक्ते नितीन देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती आहेत। घाटकोपर प्रभाग क्रमांक वॉर्ड 124 मधून उमेदवारी नाकारल्यानं नितीन देशमुख हे नाराज होते आणि आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। नाही ऑफर्स वगैरे काय आला नाहीये। मी कुठल्याही महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतच नाहीये। मी फॉर्मच भरला नाही। फॉर्म भरला नाही इन द सेन्स मराठी माणूस म्हणून कदाचित मराठी पदवीधर तरुणी नको आहे म्हणून कदाचित शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी मला कदाचित डावललं असेल। त्यामुळे स्थानिक उमेदवार नको असं त्यांचं म्हणणं असेल। डावलल्यानंतर मग निर्णय काहीतरी घेणं गरजेचं आहे। इथं भविष्यात नाही आहे, तर भवितव्याचा विचारच करत नाही। तुम्ही रस्त्यावर किती संघर्ष करा, किती वेळा जेलमध्ये जा, पक्षाच्या झेंड्यासाठी पार अगदी अंगावरती लाट्या काट्या झेटा, पण तुम्हाला काही इथं विचारणारा कोण नाही आहे। तर त्यामुळे तुम्ही थांबायचं का तिथं ना। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा धक्का बसलेला आहे। प्रवक्ते नितीन देशमुख यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज होते, तर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय समजले जायचे। घाटकोपर वॉर्ड क्रमांक 124 मधून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्याच कारणाने ते नाराज होते आणि आता त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का समजला जातोय। नंतर आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। मतदारांना आमिष देण्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीला आलेला आहे। उमेदवाराकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार समोर आलेला आहे। लोकशाही मराठीच्या हातात त्या संदर्भातलं एक फुटेज देखील आलेलं आहे। मतदारांना आमिष म्हणून, प्रलोभन म्हणून कुकर दिल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतंय। आदर्श आचारसंहितेचा उमेदवाराकडून भंग झाल्याचा हा प्रकार आहे का? लोकशाही मराठी निवडणूक आयोगाला याच संदर्भात हा थेट सवाल विचारताना दिसतंय। निवडणूक आयोगाची भरारी पथकं नेमलेली असतात। ही भरारी पथकं नेमकं काय करतायत, कशावर नजर ठेवतायत? मतदारसंघांमध्ये, वॉर्ड्समध्ये जाऊन भरारी पथकं चौकशी करतायत का, तपासणी करतायत का, त्यांचं नेमकं काम जे नेमून दिलेलं आहे ते करतायत का?
हा एक अत्यंत महत्वाचा सवाल लोकशाही मराठी आता उपस्थित करतंय। विरोधक सातत्यानं या संदर्भात अनेक तक्रारी करतायत, मात्र या तक्रारींकडे कानाडोळा केला जातोय का? भरारी पथकं कानाडोळा करतायत का? निवडणूक आयोग कानाडोळा करताय का? आपण ही एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेजेस पाहतो आहोत लोकशाही मराठीवर। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भाग्यश्री, हा एक्सक्लुझिव्ह फुटेज सीसीटीव्हीचं लोकशाही मराठी प्रेक्षकांना दाखवतंय। आदर्श आचार संहितेच्या कशा चिंधड्या उडलेल्या आहेत, धिंडवडे निघतायत हे या फुटेजवरनं स्पष्टपणे दिसतंय। निवडणूक आयोगाची भरारी पथकं नेमकं करतायत काय, असा सवाल आहे भाग्यश्री। नक्कीच अजिंक्य, आपण बघतोय की निवडणूक आयोगाची भरारी पथकं नेमकं करतायत काय हा प्रश्न जसंच आपल्याला माध्यमांना पडलेला पाहायला मिळतो, तसंच सर्वसामान्य नागरिकांना देखील पडत नाही का, असा देखील एक प्रश्न आहे। त्याचं कारण सरळ सरळ त्या सीसीटीव्ही मध्ये आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून की कुकर जे बॉक्स आहेत ते लिफ्ट मधनं महिला वर घेऊन जाताना पाहायला मिळतात। त्यातले काही जे दृश्य आहेत ते खालून गाडीमध्ये भरून कुकरचे बॉक्स आणलेले आहेत आणि ते घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ते इतके पटकन घेऊन जातात की आपलं डोळ्याची पापणी लावते ना लावते तोच ते लोक सोसायटीमध्ये शिरतायत, इतकं पटकन ते लोक घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। निळ्या कलरच्या पिशव्या आहेत ज्यात हे बॉक्स आहेत। विशेष म्हणजे या संदर्भात आपण निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात त्यांनी अशी माहिती दिली की हे सगळी जी माहिती आहे ही तुम्हाला महापालिका आयुक्त भूषण गगराणी किंवा जे सहाय्यक आयुक्त आहेत आपल्या अश्विनी जोशी ते या संदर्भातली माहिती देतील। आम्ही काही तुम्हाला या संदर्भात सांगू शकत नाही। इतकंच नव्हे तर तुमच्याकडे काही व्हिडिओ आले असतील तर ते आम्हाला पाठवा, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती दिनेश वाघमारे यांनी आपल्याला दिलेली आहे। आपल्याशी ते बोललेले आहेत या संदर्भात। मात्र एक निश्चित आहे या सगळ्यामध्ये की या सगळ्याचं आपल्याला जर माहिती मिळते, माध्यमांच्या हाती जर सीसीटीव्ही मिळत आहेत, तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती हे सीसीटीव्ही जात नाहीयेत का, की मुद्दामून डोळे झाकपणे हे सगळे व्यवहार जे आहेत ते सुरू आहेत। एकीकडे आपण बघतोय की राज्यामध्ये बिनविरोध पद्धतीने निवडणुका लढल्या जात आहेत। काही ठिकाणी आधीच निवडणुका होण्याआधी मोठ्या प्रमाणात उमेदवार जे आहेत ते नगरसेवक म्हणून जाहीर झालेले आहेत आणि दुसरीकडे अशा पद्धतीने प्रलोभनांचे व्हिडिओ भाग्यश्री, मला माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय काही क्षणांसाठी, पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे। अशाच आमच्या सोबत तुम्ही जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।